हळूहळू तिची हालचाल वाढली। ती हालचाल मला कळत होती। अचानक तिने तिचा हात माझ्या पंजावर ठेवला आणि माझा पंजा स्वतःच्या जवळ दाबून घेतला। ती काय करतेय हेच मला कळत नव्हते। डोळे मिटून ती आपल्याच धुंदीत ते चाळे करत होती। ती तंद्रीत आहे असा समज करून घेऊन मी माझ्याकडून काही हालचाल करत नव्हतो, फक्त तिला जे हवे ते करू देत होतो। माझी अवस्था खरोखर बिकट होती। तिची उत्तेजना माझ्या पंजाला स्पष्ट जाणवत होती। ती उत्तेजित झालेली होती आणि काहीतरी कल्पना करत होती। मला त्याबद्दल काही प्रॉब्लेम नव्हता। इनफॅक्ट मी पण तिच्याबरोबर काहीतरी करायला उत्सुक होतो, पण ती कुठल्या मनस्थितीत ते करतेय हे काही कळत नव्हते। तेव्हा आपण काही हालचाल केली तर तिची काय रिॲक्शन असेल ह्याबाबत मी संभ्रमात पडलो होतो, म्हणून मी काही करत नव्हतो। अचानक ती दचकली। माझा हात तिने पटकन सोडून दिला आणि ती सावरून सरळ बसली। मी आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागलो। तिनेही माझ्याकडे पाहिले आणि ती ओशाळत म्हणाली, सॉरी सागर। मी माझ्याच तंद्रीत होते। मलाच कळत नव्हते की मी काय करत होते। इट्स ओके संगीता दीदी, पण तरीही मला असे वाटते की तू तुझ्या मनात बरेच काही दाबून ठेवले आहे। आय थिंक यू हॅव टू स्पीक आउट। काय सांगू तुला, कसे सांगू? ती गोंधळत म्हणाली, पण तिचा चेहरा खूपच टेन्स दिसत होता। रिलॅक्स, टेक युअर टाइम, असे म्हणून मी माझा उजवा हात तिच्या खांद्यावर टाकला आणि तिला माझ्याजवळ ओढले। ती पटकन माझ्या कुशीत आली आणि मला बिलगली। माझा पुढचा डावा हात तिने तिच्या हातात पकडला आणि ती माझ्या हाताचा पंजा कुरवाळू लागली। पुन्हा तिने माझ्या खांद्यावर डोके रेलले आणि ती समोर बघत राहिली। हवेने तिच्या केसांच्या काही बटा उडत होत्या, ज्या माझ्या चेहऱ्याला गुदगुल्या करत होत्या। माझा एक हात तिच्या खांद्यावर होता आणि दुसरा तिने हातात पकडला होता, त्यामुळे माझ्या चेहऱ्याला गुदगुल्या करणारे तिचे केस मला बाजूला काढता येत नव्हते। शेवटी मी तिच्या हातात असलेला माझा डावा हात सोडवून घेतला आणि माझ्या चेहऱ्यावरील केस बाजूला करून हात पुन्हा खाली नेला। मला वाटले कदाचित ती पुन्हा ती पकडणार नाही, पण जसा मी तो खाली केला तसा तिने तो पुन्हा पकडला आणि पुन्हा माझा हात हातात घेतला आणि काही क्षणानंतर परत तिचे केस माझ्या चेहऱ्यावर आले आणि परत मी हात वर नेऊन ते बाजूला केले। तिचे अवखळ केस आमच्यात बाधा आणत होते, म्हणून तिने माझा हात सोडून दिला। उजव्या खांद्यावरची आपली पर्स पुढे घेतली आणि पर्समधून एक पोनी रबर बाहेर काढला। मग दोन्ही हात वर घेऊन ती मागे आपले केस गोळा करू लागली। संगीताला केस बांधायला सोयीस्कर जावे म्हणून मी तिच्या खांद्यावरचा हात खाली घेतला होता आणि तिरक्या नजरेने तिच्याकडे पाहत होतो। हात मागे घेऊन केस बांधत होती। केस बांधून झाल्यावर संगीता परत पहिल्यासारखी माझ्या कुशीत शिरली। मध्येच तिला काय वाटले कोणास ठाऊक, तिने माझा तो डावा हात वर घेतला आणि आपल्या ओठांना लावला। माझ्या हाताचे आपल्या मुलायम ओठांनी तिने एक किस घेतले आणि मग हात खाली केला। तिच्या ह्या कृतीने मी किंचित चमकलो आणि मान वळवून तिच्याकडे पाहू लागलो। तिच्या अर्थात ते लक्षात आले आणि तिनेही मान तिरकी करून वर माझ्याकडे पाहिले। मी नजरेनेच तिला हे काय असे विचारले। ती मिश्किलपणे हसत म्हणाली, व्हॉट, आय जस्ट किस, मला वाटले म्हणून, नो बिग डील। मनातून मी म्हणालो, बाई ग, तुला नो बिग डील वाटतेय, पण मला इथे माझ्या उत्तेजित झालोय त्याच्याशी डील करायला भारी पडत आहे। मला काही करता येत नव्हते। मनात असे विचार आले, पण मी काही बोलून दाखवले नाही। निव्वळ असे म्हणालो, ओके, इफ दॅट्स मॅक यू हॅपी, आय डोंट माइंड। त्यावर ती हसली आणि माझ्या चेहऱ्यावर आपला चेहरा चिकटवत पुन्हा समोर पाहत राहिली। परत तिने माझा हात वर नेला आणि त्याचे किस घेतले। ह्यावेळी तिने किस घेऊन माझा हात खाली केला नाही आणि तसाच आपल्या ओठांवर धरून ठेवला आणि त्यावर हलकी किस ती करू लागली। 3 गोष्टी मला प्रकर्षाने जाणवत होत्या। एक म्हणजे तिच्या चेहऱ्याला माझा चेहरा चिकटलेला असल्याने तिच्या मुलायम गालाचा स्पर्श। दुसरी गोष्ट म्हणजे ती माझ्या हातावर किस देत होती तेव्हा तिच्या टपोऱ्या ओठांचा स्पर्श। आणि तिसरी सगळ्यात उत्तेजक गोष्ट म्हणजे ती माझा हात वर पकडून त्याचे किस घेत होती। गंमत म्हणजे मी माझा हात तिच्या मादक जागी ठेवला होता आणि त्याची तिला पूर्ण कल्पना होती, तरी ती स्वतःच्या दुसऱ्या हात माझ्या हातावर ठेवला होता। व्हॉट अ सुख यार। माझ्या हाताचे किस घेऊन शेवटी तिचे मन भरले म्हणायचे, कारण ती माझा हात खाली करू लागली, पण खाली करताना माझा हात तिच्या उजव्या बाजूवर पूर्णपणे घासला जाईल असा ती खाली करत होता। ती उत्तेजित झालेली होती आणि त्या उत्तेजनेच्या भरात हे प्रेमळ चाळे करत होती हे एकदम क्लिअर होते आणि मी आवडीने तिच्या ह्या चाळ्यांचा आनंद घेत होतो। मला आता जाम भूक जाणवतीये, आपण जेवायला जाऊया, अचानक संगीता म्हणाली। पाळण्यात बसल्यावर जसे आपण वर जात असतो आणि आपल्याला उडल्याचे फिलिंग होते आणि मग वरून खाली येताना जे आपल्याला पडल्याचे फिलिंग होते, तसे मी धाडकन जमिनीवर आलो। मला वाटले की संगीता तेथे बसून करत असलेले प्रेमळ चाळे अजून पुढे रंगतील आणि मला अजून काय काय अनुभवायला मिळेल।
पण तिने जेवायला जायचा प्रस्ताव मांडून माझ्या सगळ्या कल्पनेवर पाणी फिरवले. मी दुसरे काही न बोलता ठीक आहे म्हणालो आणि उठू लागलो. मग आम्ही कट्ट्यावरून खाली उतरलो आणि चालायला लागलो. पुन्हा संगीताने माझ्या हातात हात गुंफला आणि मला बिलगून ती पहिल्यासारखी चालायला लागली. ह्यावेळी मला काहीही संकोच वाटत नव्हता आणि मी तिचा हात अजून ओढत तिला माझ्या अंगावर घेत होतो. सी फेसवरून चर्चगेटच्या रस्त्याला लागल्यावर मी तिला विचारले, कोठे जायचे खायला? रेग्युलर जेवण की फास्ट फूड? रेग्युलर जेवण, कोठेतरी निवांत बसून, आणि ड्रिंक्स पण, आय मीन बियर. मला आज बियर प्यावीशी वाटतेय, संगीता शांतपणे म्हणाली. वाव, मूड भलताच आहे आज तुझा. मी किंचित आश्चर्याने पण तिची मागणी स्वीकारत म्हणालो, हो, कर्टसी. बॅड रास्कल पवन, ती किंचित चिडून म्हणाली. तू अजूनही मला काही सांगितलेले नाहीस, काय झाले ते? मी हसून तिला म्हटले, घाई काय आहे एवढी? सांगेन तुला, आजचा दिवस संपेपर्यंत. ती म्हणाली, दिवस संपेपर्यंत? दिवस रात्री 12 वाजता संपेल, मग काय तेव्हा सांगणार? मी मस्करीत म्हणालो, चालेल, तोपर्यंत तू माझ्याबरोबर राहायचेस. ती किंचित हसत म्हणाली, हो, राहणार ना, त्या तयारीनेच तर मी आलो आहे. तुझी मावशी म्हणजे माझी मम्मी ऑलरेडी मला म्हणाली आहे, जास्त उशिरा घरी येऊ नकोस, संगीताकडेच राहा. मी हसून म्हणालो, असेल, मग बरंच आहे, मला पण तुझी फुल कंपनी मिळेल आणि सहवास पण. थँक्स टू मावशी, ती किंचित खुशीत म्हणाली. मग आम्ही हातात हात गुंफत त्या एरियातील एका बार कम रेस्टॉरंटमध्ये गेलो. हे रेस्टॉरंट तसे क्राऊडेड नव्हते आणि शांत होते. मंद प्रकाशात गोलाकार टेबल आणि सोफ्याची सिटिंग अरेंजमेंट होती तेथे. आम्ही कोपऱ्यातील रिकाम्या टेबलजवळ गेलो. माझा हात धरूनच संगीता त्या टेबलमध्ये घुसली आणि आत सोफ्याच्या मध्यावर बसली. मी तिच्या बाजूला 6 इंच अंतर ठेवून बसलो, तर तिने मला हातानेच खेचून तिला चिकटून बसायला लावले. तिला चिकटून बसत मी मनोमन सुखावलो. माझा पकडलेला हात ती सोडायला मागत नव्हती आणि आता तो पकडून तिने तिच्या मांडीवर ठेवला होता. वेटर मेन्यू कार्ड घेऊन आला तेव्हा मी हात तिच्या हातातून सोडवला आणि वर घेतला. खरे तर बियर घ्यायची होती तेव्हा मेन्यू कार्ड बघायची गरज नव्हती, पण मी मनात म्हटले की ड्रिंक्स बरोबर जेवणाची पण ऑर्डर द्यावी. मग मेन्यू कार्ड मध्ये बघून संगीताला काय खायचे ते विचारून मी बियर आणि फूड ऑर्डर केले. वेटर निघून गेल्यावर मी माझा हात खाली घेऊन माझ्या मांडीवर ठेवला, तर संगीताने तो धरून परत तिच्या हातात घेतला. जणू काही माझा हात धरणे हा तिचा जन्मसिद्ध हक्क आहे अशा तऱ्हेने ती वागत होती, धरत होती. मी काही बोललो नाही आणि नुसताच तिच्याकडे बघून हसलो. तिनेही मला स्माइल दिले आणि माझा हात प्रेमाने दाबला. वेटर बियर घेऊन येईपर्यंत आम्ही गप्पच बसून होतो. रेस्टॉरंटच्या मध्ये असलेल्या एका पिलरवर टीव्ही माउंट केला होता आणि त्यावर एक म्युझिक चॅनल चालू होता. त्यावर चाललेली लेटेस्ट हिंदी गाणी आम्ही बघत होतो. वेटर बियर सर्व्ह करून गेला आणि मग आम्ही टोस्ट करून बियर घ्यायला सुरुवात केली. 2-3 घोट पोटात गेल्यानंतर संगीता बोलायला लागली. बियरने तिच्यावर अंमल करायला सुरुवात केली होती आणि ती बोलू लागली होती. अर्थात तिच्या ब्रेकअप बद्दल ती काही बोलत नव्हती, तर समोर टीव्हीवर चाललेल्या गाण्यांचा विषय होता. गाण्यामध्ये कोण कसे दिसतीये, कोणी काय घातलंय, कोणाचे कोणीशी काय लफडे आहे, असे अनेक गोष्टीवर आम्ही बोलत होतो आणि बियरचा आस्वाद घेत होतो. मी संगीताच्या उजव्या हाताला बसलो होतो आणि तिने तिच्या उजव्या हाताने माझा डावा हात पकडलेला होता. आमचा तो हात तसा एंगेज असल्याने ती डाव्या हाताने ग्लास उचलून घोट घेत होती आणि मी माझ्या उजव्या हाताने ग्लास उचलून घोट घेत होतो. टेबल खाली माझा हात धरून तिने आपल्या मांडीवर ठेवलेला होता आणि हालचालीने हात हलवल्यावर थोड्या अंतराने वरवर सरकत होता. त्याची मला जाणीव होती तेव्हा मी जमेल तशी हाताची हालचाल करून ते मिशन चालू ठेवले होते. त्या मिशनमध्ये लवकर कामयाब होण्यासाठी मी स्क्रीनवरील हिरोईनवर एक जोक मारला. त्यावर संगीता खळखळून हसली आणि त्या हसण्याच्या भरात तिचे अंग गदागदा हलले. मी पण जोराने हसून तिला साथ देत होतो तेव्हा माझेही अंग हलत होते. त्याचाच फायदा घेत मी तिच्या मांडीवर असलेले आमचे एकमेकांत गुंफलेले हात स्पीडमध्ये पण नकळत हालचाल केली आणि मिशन फत्ते झाले होते. आता माझ्या हाताला स्पर्श जाणवत होता. तिचाही हात तेथे होता, पण तिच्या ते लक्षात आले नसावे किंवा आले जरी असेल तरी तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते. कधी माझा हात स्थिर असेल तर ती मादक जागी घेऊन चाळे करत होती. मला वाटते तिला कल्पना होती की तिच्या मांडीवर माझा हात होता ते, पण ती तो बाजूला करत नव्हती की स्कर्ट खाली करत नव्हती. मध्येच तिने टेबलवरील पुढच्या डिशमधून काहीतरी घ्यायला आपला हात काढून वर घेतला आणि दोन्ही हाताने ते करू लागली. तिच्या मांडीवर असलेला माझा हात तेथेच होता. ती काही क्षण टेबलवर दोन्ही हाताने काहीतरी करत राहिली आणि मी खाली तिच्या मांडीवर माझा हात ठेवून होतो. संगीताबरोबर असे चाळे मी प्रथमच करत होतो
आणि ती माझी मावस बहीण आहे ह्याची जाणीव होऊन मी अजूनच उत्तेजित होत होतो. माझ्याच्याने आता जास्त सहन होत नव्हते. आता चोरून चोरून मजा घेण्यापेक्षा तिला थोडा बोल्डनेस दाखवणे जरुरीचे होते असे मला वाटायला लागले. तेव्हा मी तिच्यासोबत चाळे करत होतो. गंमत म्हणजे तिला ते जाणवत होते, पण ती काही बोलत नव्हती आणि मला थांबवत नव्हती. मी काय करतोय हे तिला चांगले कळत होते, म्हणजे ते करण्यात तिला काही ऑब्जेक्शन नव्हते हे सिद्ध होत होते. तेव्हा त्याचा फायदा घेत मी अजून चाळे वाढवले आणि अजूनच उत्तेजित होत होतो. एव्हाना आम्ही 3 बियर संपवल्या होत्या. तिने 1 फुल बियर आणि 1 ग्लास इतके ड्रिंक्स घेतले होते आणि त्याचा इफेक्ट तिच्यावर जाणवायला लागला होता. ती थोडी हसू खिदळू लागली होती. माझ्या अंगावर चान्स मिळेल तसे ती रेलू लागली होती. माझ्यासोबत हात फिरून ती पण चाळे करू लागली होती. तिला बहुतेक कल्पना आली की मी उत्तेजित झालो आहे.